नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आर्थिक नुकसान कायमच होतंय आणि नेहमीच थोडं का असेना कर्ज कायम आहे. तर मग अशा सगळ्यांसाठी संधी आहे ती अक्षय तृतीयेला सेवा करण्याची. मग अक्षय तृतीयेला कुठली अशी सेवा करावी ज्यामुळे हे डोक्यावरचं कर्ज कमी होण्यास मदत होईल आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. अक्षय तृतीया अर्थातच अक्षय सुख संपत्ती देणारी तिथी असंही म्हणता येतं आणि म्हणूनच अक्षय सुखांची प्राप्ती करून देणारी ह्या अक्षय तृतीयेला आपण जेव्हा माता लक्ष्मीची सेवा उपासना करतो तेव्हा आपल्याला कर्जातून मुक्ती तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्या घरी अखंड लक्ष्मीचा सुद्धा कायम वास राहतो. मग कुठली सेवा केली पाहिजे ज्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला लाभ होणार आहे आणि आपल्यावर असलेलं कर्जसुद्धा कमी होण्यास आपल्याला मदत होईल. तर मग या सगळ्यासाठी या अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन करावं. म्हणजे काय करावं? लक्ष्मीचे पूजन करताना कुठल्या गोष्टींचा आपण वापर करावा किंवा कुठल्या गोष्टींची स्थापना घरी केली तर त्यातून आपल्याला लक्ष्मी माता स्थिर होते किंवा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो. या सगळ्याची माहिती खरं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. तरीसुद्धा असा एक अतिशय प्रभावी उपाय आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा. 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचं मुहूर्त मानलं जातं ते म्हणजेच अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जेव्हा लक्ष्मीनारायणांचं पूजन करतो तेव्हा आपल्याला लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. मग हे लक्ष्मीचं पूजन करताना लक्ष्मीची सगळ्यात प्रिय असलेली जी गोष्ट आहे, सगळ्यात प्रिय असलेली जी वस्तू आहे ती वस्तू अर्थातच कवड्या. या पिवळ्या कवड्यांचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. मात्र प्रत्येक जणच म्हणतो की आम्ही दिवाळीत कवड्यांचं पूजन केलेलं आहे, आमच्या घरात आम्ही या कवड्या स्थापित केलेल्या आहेत किंवा मग देवघरात या कवड्या या पद्धतीने आम्ही स्थापन केलेल्या आहेत, तरीसुद्धा आम्ही आर्थिक अडचणीत का? मात्र या कवड्यांची सेवा जर तुम्ही व्यवस्थित योग्य पद्धतीने केली तर तुम्ही आर्थिक अडचणीत कधीही सापडणार नाही. मग या कवड्यांची सेवा पूजन कसं केलं पाहिजे जाणून घेऊया थोडक्यात माहिती. या अक्षय तृतीयेच्या दिवशी 7 पिवळ्या कवड्या बाजारातून विकत आणाव्या. या विकत आणलेल्या कवड्या किंवा तुमच्याकडे जर देवघरात तुम्ही स्थापन केलेल्या असतील त्या कवड्या जरी तुम्ही घेतल्यात तरीसुद्धा हरकत नाही, त्याही कवड्या चालतील. या पिवळ्या 7 कवड्या घ्याव्या. या पिवळ्या कवड्यांना हळद आणि केशर एकत्र करून गुलाब पाणी घालावं आणि या मिश्रणाने कवड्या पिवळ्या कराव्यात. त्यांना हा लेप लावल्यानंतर एक पिवळा छोटासा कपडा घ्यावा आणि त्या कपड्यावर या कवड्या ठेवाव्यात. या कवड्या कपड्यासकट हातात घेऊन या कवड्यांवर 16 वेळा श्रीसूक्त म्हणावं आणि या कवड्या याच पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्याची एक पुरचुंडी करून देवघरात स्थापन करावी. रोज सकाळी देवपूजेनंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीनंतर जेव्हा तुम्ही सेवा करताय लक्ष्मी मातेची तेव्हा पोटलीला हातात घ्यावं आणि त्यानंतर त्यावर श्रीसूक्ताचा पाठ करावा. मग श्रीसूक्ताचे जर तुम्ही 16 वेळा पठण केले तर तुमच्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होण्यास मदत होईल. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर रोज किमान एकच वेळा का असेना पण श्रीसूक्ताचं पठण करा. त्यानंतर जेव्हा केव्हा पौर्णिमा असेल, मंगळवार शुक्रवार असेल तेव्हा तुम्ही आवर्जून या पिवळ्या कवड्यांवर श्रीसूक्ताचं पठण करा. साध्या सोप्या पद्धतीने असलेला हा उपाय आहे. या उपायाला तुम्ही जरूर करून पहा. साधी गोष्ट आहे. पिवळ्या कवड्या बाजारातून विकत आणायच्या आहेत. या पिवळ्या कवड्यांना हळद, केशर, गुलाबजलाने एकत्र करून हे मिश्रण लावायचं आहे. हे लावल्यानंतर पिवळ्या कपड्यावर या कवड्या हातात धरून श्रीसूक्त 16 वेळा म्हणायचं आहे. इतका छोटासा साधा सोपा उपाय आहे. कष्टाला जरी पर्याय नसेल तरीसुद्धा सेवेची जोड जेव्हा तुमच्या कष्टाला मिळते तेव्हा तुमच्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच आवर्जून करून बघावा असा हा उपाय. तर मग या अक्षय तृतीयेला करून बघाल ना? नक्कीच करून बघा. तुम्हाला यातून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कसा वाटला हा उपाय करताना चुका न करता अगदी व्यवस्थितपणे करून बघा. तुम्हाला त्याचे फायदे जाणवतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.